भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नांदेड येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक अविनाश कुमार व डॉक्टर सान्वी जेठवाणी या होत्या। तसेच कार्यक्रमास परमपूज्य पय्याबोधी भंतेजी व भिक्खू संघ रामनेर खुरगावकर यांची उपस्थिती होती। उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। परमपूज्य पय्याबोधी भंतेजी यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील ग्रहण करून मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगरे यांनी करून उपस्थितांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या। तसेच डॉक्टर सान्वी जेठवाणी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अध्यक्षीय भाषण करून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या। यावेळी तृतीयपंथीयांचे गुरु शेख फरीद मॅडम व CYDA पुणे संस्थेचे मिलन लांबा तसेच बबनराव जोगदंड उपस्थित होते। व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते 40 ते 45 तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती सन्माननीय समाज कल्याण अधिकारी निमगिरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व त्यांच्या टीमकडून या ठिकाणावर समाज कल्याणमध्ये अतिशय हर्ष उल्हासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या ठिकाणावर संपन्न होत आहे। नांदेड जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हा अधिकारी साहेब आणि नांदेड जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक अविनाश कुमार साहेब हे सुद्धा या ठिकाणावर त्यांची विशेष उपस्थिती होती। जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे। या ठिकाणावर मी सर्वांना एक सांगू इच्छितोय की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचं महत्त्व सांगितलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। म्हणून सगळ्यांना मी आव्हान करतोय सर्वांना की आपण शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नये, आपल्या मुलामुलींच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे। आणि डॉक्टर बाबासाहेब एका ठिकाणावर म्हणतात की मी एक उच्च कोटीतील नीतिमत्तेवाला पुरुष आहे, याच प्रतिष्ठेवर माझं समग्र सार्वजनिक जीवन अवलंबून आहे। मला जे काही माझे शत्रू घाबरतात त्याचं एकमेव कारण म्हणजे माझी विशुद्ध चारित्र्यच एक प्रकारे त्यांच्या अंतःकरणामध्ये भीती निर्माण करते आणि अशा या मंगलमय प्रतिष्ठेला मी कदापिही कलंकित होऊ देणार नाही। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा हा संदेश आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या शिक्षणाकडे आपल्या चारित्र्याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे। सर्व युवकांनी चुकीच्या मार्गाचा अवलंब न करता व्यसनाधीन न होता आपण शिक्षण घेऊन मोक्याच्या आणि माऱ्याच्या जागा पटकावल्या पाहिजे। या ठिकाणावर निमगिरे साहेबांच्या माध्यमातून अतिशय चांगले उपक्रम सातत्यानं राबवल्या जातात। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सुद्धा हर्ष उल्हासामध्ये या ठिकाणावर संपन्न होत आहे। आता जोगदंड साहेब सुद्धा इथं उपस्थित झालेले आहेत। मी आपल्या सर्व निमगिरे साहेबांच्या टीमच्या प्रती ही मंगल भावना व्यक्त करतो। इथं थांबतो। सर्वांचं मंगल हो। खूप खूप शुभेच्छा सर्वांना। प्रथम महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो। आज आपण या ठिकाणी सामाजिक न्याय भवन या कार्यालयामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय पोलीस अधीक्षक नांदेड जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी आपण एक कार्यक्रम घेतलेला होता। आज समता सप्ताहाचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्तीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे। या कार्यक्रमामध्ये आपण नांदेड जिल्ह्यातील 40 तृतीयपंथीयांना TG कार्डचं वाटप माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सर, तसेच तृतीयपंथीयांचे गुरु फरीदा मॅडम आणि तसेच पुण्यातून आलेले आमचे मिलन मॅडम यांचे या ठिकाणी आम्ही स्वागत करून त्यांच्या हस्ते TG कार्डचं वाटप या ठिकाणी आपण केलेलं आहे। खरं तर महामानवांना जे आपण अभिवादन करतो, या तृतीयपंथीयांना समाजामध्ये प्रवाहात आणण्यासाठी त्यांना आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। आणि सर्व तृतीयपंथीयांना मी या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या सुखकर जीवनासाठी शुभेच्छा देतो आणि सर्वांना जयंतीच्या निमित्ताने परत एकदा महामानवाच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र। आज समाज कल्याण ऑफिस नांदेड सहाय्यक आयुक्त साहेब मेनगिरे सरांनी आज आम्हाला जे सहकार्य करून जे आम्हाला TG कार्डसाठी उपलब्ध करून दिले, CYDA संस्थेतून मी मिलन आहे, त्याच्यातून आम्हाला जे काही सहकार्य केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद करते मी त्या साहेबांचा आणि सगळ्या समाज कल्याणच्या
अधिकाऱ्यांचं.